हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईल मध्ये। आज मी घेऊन आली आहे मस्त अशी ईद स्पेशल शिरखुर्माची रेसिपी। आणि हे गुलगुले मला खावे वाटले होते, तर माझी ही मैत्रीण शुभांगी आहे, तिने माझ्यासाठी बनवून पाठवलेत गुलगुले। तर बघा, आज मी शिरखुर्माची रेसिपी इथे शेअर करणार आहे आणि गुलगुलेंची रेसिपी मी तिच्याकडून शिकून घेऊन नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन। तर शिरखुर्मासाठी बघा, मी घरात जे ड्राय फ्रूट्स अवेलेबल होते ते सगळे इथे घेतले आहेत, जसे की किसून घेतलेलं खोबरं, बारीक कट करून घेतलेली खजूर, त्यानंतर बारीक केलेले बदाम, काजू आणि अक्रोड आणि 2 प्रकारचे मनुके। तर हे सगळं मी आता व्यवस्थित साजूक तुपामध्ये भाजून घेणार आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं साजूक तूप ऍड केलं। त्यामध्ये मग मी हे सर्व ड्राय फ्रूट्स भाजून घेणार आहे। सगळ्यात अगोदर मी इथे ऍड केलं किसून घेतलेलं खोबरं ह्या तुपामध्ये एकदम छान भाजून घ्यायचं आणि खोबरं मस्त भाजलं गेलं की त्यानंतर मी हे बदाम, काजू आणि अक्रोड जे मी बारीक करून घेतले आहेत ते ऍड केले, तेही अगदी छान भाजून घेतले। त्यानंतर बघा, इथे मी ऍड करणार आहे मनुके। 2 प्रकारचे मनुके आहेत, काळे मनुके आणि पिवळे मनुके। तर काळे मनुके मला कोणत्याही स्वीट डिश मध्ये खूपच आवडतात, म्हणून मी आवर्जून हे मनुके इथे टाकले। आणि हे बघा, हे बारीक करून घेतलेले बारीक तुकडे बनवलेले खजूर होतं, तेही मी यामध्ये ऍड केलं आणि हे सगळं काही साजूक तुपामध्ये एकदम छान भाजून घेतलं। मस्त असं भाजून घेतले ड्राय फ्रूट्स की त्याचा खीर असो किंवा शिरा असो, ह्यामध्ये कोणत्याही स्वीट डिश मध्ये टेस्ट खूपच छान लागते। बघा किती छान भाजले गेले आहेत ड्राय फ्रूट्स। मी एका मैत्रिणीकडे जेव्हा शिरखुर्मा खाल्ला होता ना, तर तो जरा पातळ होता। आपण खीर जरा घट्ट बनवतो तेवढा तो घट्ट नसतो, म्हणून मग मी इथे थोडंसं उकळतं पाणी ह्या ड्राय फ्रूट्स मध्ये टाकलं आणि हे सगळं मी शिजवून घेतलं। त्यामध्येच मी इलायचीची पूड जी मी बनवून घेतली होती तीही ऍड केली आणि झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिट फक्त मी हे सगळं शिजवून घेतलं। आणि त्यानंतर मी ह्यामध्ये दूध ऍड करणार होते, तर हे आहे 1 लिटर एवढं दूध आणि त्यानंतर आणखी मी ऍड केलं जवळजवळ 400 ml एवढं दूध। आणि हे सगळं आता मस्त मिक्स करून घेतलं आणि त्यात मी जवळजवळ 8-9 टेबलस्पून एवढी साखर ऍड केली। मला शिरखुर्मा जरा कमीच गोड हवा होता, म्हणून मी साखर कमी ऍड केली। तुम्हाला आवश्यक असेल तेवढी साखर ऍड करू शकता। त्यानंतर मी इथे जी भाजलेली शेवई विकत मिळते ना, एकदम बारीक जी असते ती घेतली आणि तीही यामध्ये ऍड केली आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर बघा, मी ह्यामध्ये पुन्हा वरून 2 टेबलस्पून एवढं साजूक तूप ऍड केलं, म्हणजे मी टोटल 4 टेबलस्पून एवढं साजूक तूप इथे शिरखुर्मा बनवण्यासाठी वापरलं आहे। सगळं काही पुन्हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग झाकण ठेवून पुन्हा 1-2-3 मिनिट हे सगळं मी उकळू दिलं, शिजू दिलं। आणि बघा, सगळ्यात शेवटी मग मी इथे ऍड करणार आहे केशर। तर हे केशर ऍड केल्यानंतर मिक्स करून मी पुन्हा झाकण ठेवून याला पुन्हा 2-3 मिनिट एवढं उकळू दिलं, शिजू दिलं। त्यानंतर आपला शिरखुर्मा हा मस्त सेट होऊन जातो, खूपच टेस्टी बनतो। आणि बघा, आयुष्यात एक मैत्रीण तर अशी असावी की जिला आपण हक्काने सांगू शकू की प्लीज यार मला हे खावं वाटतंय आणि ते मला तुझ्या हातचं खायचं आहे, तू बनव ना प्लीज। आणि हक्काने सांगितलं आणि तिनेही हक्काने हे गुलगुले बनवून पाठवले आणि मी मस्त एन्जॉय केलं हे शिरखुर्मा आणि गुलगुले। एकदम झकास बनल्या होत्या दोन्ही डिश। आणि गुलगुल्यांची रेसिपी मी नक्की लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन। तर चला, सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। छान छान खा, मस्त व्यायाम करा। थँक्यू सो मच, बाय बाय।